Welcome all of you in the standard general science in which we see the inside the atom. Last time we see the theory of Dalton's and the Thomson's theory. Now we see the next of that point is the Rutherford nuclear model of atom. Nuclear model of an atom. We see this in this the theory. In 1911, Rutherford studied the inside of atom by his celebrated scattering experiment and put forth the nuclear model of atom in the year 1911. रुदरफोर्ड ह्या शास्त्रज्ञाने 1911 साली आपल्या पुढं एक मॉडेल ठेवलं, ज्याद्वारे एक एक्सपेरिमेंट दाखवला. त्या एक्सपेरिमेंटच्या द्वारे असं निर्देशित झालं की ॲटम हा जो आहे पहिल्या आधीच्या थिअरीच्या नुसार हा भरीव पार्टिकल्स आहे, पण हा तसा भरीव नसताना त्यामधील असणारे घटक हे कशा स्वरूपाचे वर्क करतात हे आपल्याला या एक्सपेरिमेंटच्या द्वारे स्पष्ट होतं. तर काय केलं त्यांनी पहा, द रुदरफोर्ड टूक ए व्हेरी थिन गोल्ड फाईल, म्हणजे एका सोन्याचा असणारा पातळ पत्रा हा घेतला की त्याचा थिकनेस किती आहे, 10⁻⁴ मिलीमीटर, अँड बंबार्डेड इट विथ पॉझिटिव्हली चार्ज अल्फा पार्टिकल्स. मग तो एक ठराविक ठिकाणी फिक्स केल्यानंतर त्या पार्टिकलवर आपण अल्फा पार्टिकल्स हे बंबार्डेड करायचे, म्हणजे त्यांचा आघात जास्त स्वरूपाचा करायचा. इमिटेड बाय रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट. कशाच्या द्वारे त्यांचा आघात करायचा? रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्स जो असतो तो जो काय करतो, प्रार्ण प्रवाहित करतो, प्रार्ण फेकतो ती निलकिरणांसारखा. या रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्स पासून अल्फा पार्टिकल्स त्या गोल्ड सीटवर टाकले. मग ते टाकल्यानंतर त्यांनी ऑब्झर्वेशन केलं. काय ऑब्झर्वेशन केलं? ही ऑब्झर्व द पाथ ऑफ अल्फा पार्टिकल्स बाय मीन्स ऑफ ए फ्लोरोसन्स स्क्रीन अराउंड द गोल्ड फाईल. मग त्या सोनेरी पत्र्याच्या आजूबाजूला असणाऱ्या घटकांवर कशा स्वरूपाचा प्रभाव या अल्फा पार्टिकलचा पडला हे त्याने अभ्यासलं. त्यावेळेस त्याला काहीतरी निष्कर्ष नाही आले. मग त्या निष्कर्षाच्या द्वारे त्याने अनुमान मांडलं. पहा, इट वॉज एक्सपेक्टेड दॅट द अल्फा पार्टिकल्स वुड गेट रिफ्लेक्टेड फ्रॉम द गोल्ड फॉईल इफ द पॉझिटिव्हली चार्ज मास वेअर इव्हेंटली assurance inside the atom, and unexpectedly most of the alpha particles went straight through the foil. म्हणजे यामधील या घटकामध्ये जेव्हा त्याने अल्फा पार्टिकलचा मारा केला, यामध्ये पहा आपल्याला दाखवले अल्फा पार्टिकल्स इमिटर, म्हणजे हा काय दाखवलेला आहे तर रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्स या ठिकाणी ठेवलेला आहे. कशामध्ये ठेवला आहे की रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्सचा प्रभाव या घटकावर होणार नाही, फक्त एक छिद्र केले, त्या छिद्राच्या द्वारेच फक्त यातून रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्सचा प्रार्ण बाहेर पडतील या स्वरूपाची रचना यामध्ये केलेली आहे. त्याच्या पुढे आपल्याला गोल्ड फॉईल या ठिकाणी एम्बेडेड केलेली आणि कडेने याचा फ्लोरोसन्स स्क्रीन दर्शवलेली आहे. आणि जेव्हा अल्फा पार्टिकल्स यावर आदळतात तर त्यातील काही पार्टिकल्स पूर्णतः रिफ्लेक्टेड होतात, तर काही आरपार जातात आणि काही आपली दिशा बदलतात. या स्वरूपाचा आपल्याला इथं दिसून येते आकृतीत. पहा, alpha particles went straight through the foil. A small number of alpha particles get deflected from the original path through a small angle. काही त्यातले पार्टिकल्स हे त्या आपला मार्ग थोडासा बदलतात, थोड्या अँगलने ते काय होतात, डायव्हर्ट होतात, मूळच्या मार्गापासून ते दुसरीकडे फिरले जातात. A small angle, a small particle, smaller number of alpha particles get deflected through a larger angle, and suspiciously one alpha particle out of 20,000 bounce back in the direction opposite to the original path. यातील काही अल्फा पार्टिकल हे पूर्णतः माग फिरताना दिसतात, हाय त्याच घटकावर आदळतात गोल्डन फॉईलवर. त्यांचा ऑब्स्टेकल आल्यामुळं मध्ये पाथमध्ये काही अल्फा पार्टिकल पुन्हा आलेल्याच दिशेने मागे फिरताना दिसतात, काही डायव्हर्ट झालेले दिसतात, काही आरपार गेलेले दिसतात, तर ते काही ते आपले मार्ग बदलताना दिसतात. अशा स्वरूपाची आकृती दिसते आपल्याला. इथे एक थोडीशी स्लाइड केलेली आहे. स्लेट केल्यामुळे यातून अल्फा पार्टिकल ह्या आतील भागामध्ये जातात,
फ्लोरोसेंट स्क्रीनच्या अशा स्वरूपाचं हे मॉडेल त्यांनी प्रत्यक्षात दाखवलं आणि त्याद्वारे आपल्याला काही सिद्धांत मांडता आले. काय आहेत पहा, लार्ज नंबर ऑफ अल्फा पार्टिकल्स दॅट वेन स्ट्रेट थ्रू द फॉइल इंडिकेट्स दॅट देर वॉज नो ऑब्स्टॅकल इन देअर पाथ. यावरून काय निश्चित होतं की त्या गोल्ड फॉइलला कोणत्याही स्वरूपाचं ऑब्स्टॅकल त्यामध्ये निर्माण न होता ते अल्फा पार्टिकल पूर्णतः दुसऱ्या बाजूला गेलेले आहेत. इट मीन्स दॅट देर मस्ट मेनली an empty space inside the atom in the solid gold foil. म्हणजेच याच्यावरून असं निर्देशित होतं की त्या गोल्ड प्लेटच्या आतील भाग हा भरीव नाही, तर काही घटक त्यामध्ये मोकळ्या जागा आहेत. त्या मोकळ्या एम्प्टी स्पेस असल्यामुळं अल्फा पार्टिकल पूर्णतः दुसऱ्या बाजूला परावर्तित झालेले आहेत. The small number of alpha particles that get deflected through a small or a big angle must have faced an obstacle in their path. काही त्यातील घटक हे काय होतात, अल्फा पार्टिकलचे डिफ्लेक्टेड झालेले दिसतात. काही कमी अँगल मध्ये असतील, काही जास्त अँगल मध्ये आपला मार्ग बदलताना दिसतात. इट मीन्स दॅट the positively charged and heavy part causing obstruction would be in a center of the atom. From this, Rutherford put forth a nuclear model for atom as follows. ह्याद्वारे, ह्या सिद्धांताच्या द्वारे किंवा ह्या निष्कर्षांच्या प्रती रुदरफोर्डने आपल्या पुढे एक मॉडेल निर्दिष्ट केलेलं आहे. त्या मॉडेलच्या द्वारे, ॲटमचं मॉडेलच्या द्वारे आपण त्याच्यातील असणारे घटक कशा स्वरूपाचे होतात हे दाखवलेले आहे. पहा, आकृतीमध्ये त्यांचा फोटो आहे, रुदरफोर्ड न्यूक्लियर ॲटॉमिक मॉडेल. त्यामुळे त्यांनी सिद्धांत मांडला. ॲटॉमिक मॉडेलमध्ये काय दर्शवले पहा, ॲटम जो दर्शवलेला आहे या स्वरूपाचा आहे, केंद्रस्थान आहे आपण निर्दिष्ट धरलं. आणि हे जे मार्ग आहेत अल्फा पार्टिकलचे काय झाले, काही पहा, काही ज्यांच्यामध्ये ऑब्स्टॅकल आलेले नाही ते सरळ स्ट्रेट गेलेले दिसतात या स्वरूपाचे. ज्यांना काही ऑब्स्टॅकल आलेला आहे, मध्ये अडथळा आलेला आहे, ते आपला मार्ग काय करतात, बदलतायत. या ठिकाणी देखील हा मार्ग बदललेला दिसतो. आणि हे दोन किरणांमध्ये कोणताही मार्ग बदललेला नाही, ते सरळ आपले पुढे निघून गेलेले आहेत. अशा स्वरूपाचा आपल्याला या ॲटॉमिक मॉडेलमध्ये अनुभवास मिळतो. आता यामध्ये काय सिद्धांत मांडले पहा त्यांनी, देर इज ए पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस ॲट सेंटर ऑफ ॲन ॲटम. म्हणजेच ह्या ॲटमच्या असणारा केंद्र भागामध्ये पॉझिटिव्हली चार्ज घटक हा आहे. ऑलमोस्ट द एंटायर मास ऑफ द ॲटम इज कॉन्सन्ट्रेटेड इन द न्यूक्लियस. संपूर्णतः त्या ॲटमचं असणारं मास, जे काय वस्तुमान आहे, याचा केंद्र भाग कोणता आहे, तर त्याचा तो न्यूक्लियस आहे. कुठं एकत्रित झालेलं आहे ते, तर त्याच्या केंद्रकामध्ये एकवटलेलं आहे. पुढे दिले पहा, निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स कॉल इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व अराउंड द न्यूक्लियस. तर ह्यातील निगेटिव्ह पार्ट जो आहे, निगेटिव्ह चार्ज असणारा घटक, त्याला आपण म्हणतो इलेक्ट्रॉन्स. हे इलेक्ट्रॉन काय करतात, तर न्यूक्लियस म्हणजे केंद्रकाच्या भोवती ठराविक कक्षांमध्ये फिरतायत. दी टोटल निगेटिव्ह चार्ज ऑन ऑल द इलेक्ट्रॉन इज इक्वल टू द पॉझिटिव्ह चार्ज ऑन द न्यूक्लियस. जेवढ्या निगेटिव्ह चार्ज आहे त्या ॲटम मधील असणाऱ्या इलेक्ट्रॉनची जेवढी संख्या आहे तेवढीच संख्या ह्या त्या केंद्रकातील असणाऱ्या पॉझिटिव्ह चार्जची देखील आहे. As the opposite charges are balanced, the atom is electrically neutral. दोन्हीकडचे चार्ज जेवढ्या स्वरूपाचे आहेत, म्हणजे धन जेवढा आहे तेवढाच काय आहे, निगेटिव्ह देखील आहे. धन आणि ऋण दोन्ही समान मापाचे आहेत, जेणेकरून तो असणारा ॲटम हा काय झाला, इलेक्ट्रिकली न्यूट्रल झाला. There is an empty space between the revolving electron and the atomic nucleus. यामधील असणाऱ्या काही मोकळ्या जागांमुळं त्या दोन्ही घटकांच्या, इलेक्ट्रॉनच्या असतील किंवा केंद्रकाच्या जवळच्या असतील, यामधील असणाऱ्या जागेमुळे आपल्याला तो इलेक्ट्रॉन ऑफ एन ॲटॉमिक न्यूक्लियस हे आपल्याला दिसून येतात. याद्वारे या रुदरफोर्डने जे आपल्याला महत्वाचं सिद्धांत मांडला त्याचा वापर आपण आतापर्यंत करत आलेलो आहोत. त्याचबरोबर काही त्याच्या त्रुटी देखील आहेत, त्या पण आपण पाहणार आहोत. या काय आपण पुढच्या घटकामध्ये बघू. पहा, आता यामध्ये काय सांगितले, and establish the law of physics
an electrically charged body is revolving in a circular orbit. म्हणजे याचा अर्थ असा आहे की फिजिक्समध्ये म्हणजे भौतिकशास्त्रामध्ये असा एक नियम सिद्धांत सांगितला जातो की ज्यामध्ये जेव्हा एखादी वस्तू वर्तुळाकार फिरत असेल आणि त्यावेळेस ती वर्तुळाकार फिरत असताना ठराविक घटकामध्ये ठराविक मोशनमध्ये एक समान गतीमध्ये त्यावेळेस ती असणारी ऊर्जा ही काय होत जाते, कमी कमी होत जाते. हा आहे भौतिकशास्त्राचा नियम. तोच आपल्याला या ठिकाणी दर्शवलाय बा. A law of physics, an electrically charged body is revolving in a circular orbit, its energy decreases. काय होतं, त्याची ऊर्जा आपोआप कमी होताना दिसते. According to this law of atom described in Rutherford's model turns out to be unstable. म्हणजे याचा जर वापर, या नियमाचा वापर जर ह्या रुदरफोर्डच्या मॉडेलमध्ये जर करून पाहिला तर त्यावेळेस आपल्याला असं जाणवतं की ते ॲटॉमिक न्यूक्लिअर मॉडेल एका वेळ अनस्टेबल राहील. कारण त्याच्या भोवती होणाऱ्या ज्या काय स्थित्यांतरण आहे किंवा बदल आहेत, जर फिरणारा रिव्हॉल्विंग इलेक्ट्रिकल चार्ज जर असेल तर तो काय होईल, त्याची एनर्जी कमी होईल. आणि इन रियालिटी however all atom except radioactive atoms are stable. म्हणजे यामधील रेडिओएक्टिव्ह ॲटम जर सोडून दिले तर बाकीचे सर्व ॲटम हे काय आहेत, सगळे ऍक्टिव्ह आहेत, म्हणजे स्टेबल आहेत. दिस shortcoming of Rutherford's atomic model was removed by this atomic model put forth by Niels Bohr in this year 1930. मग हा जो काही त्रुटी आहे राहिलेली या रुदरफोर्ड मॉडेलची, की जेणेकरून जेव्हा यामध्ये त्यांनी काय दर्शवलेलं नव्हतं की हा चार्ज असणारा घटक ॲटम हा अनस्टेबल होऊ शकतो. कधी जर रिव्हॉल्विंग होत असेल तर त्यावेळेस तो आपली ऊर्जा कमी करतो. याद्वारे रुदरफोर्डने यामध्ये मॉडेल्समध्ये काय दर्शवलेलं नव्हतं. मग त्या रुदरफोर्डच्या मॉडेल काय होईल, त्यामध्ये अनस्टेबल राहू शकतो. अँड धिस इन रियालिटी हावेवर ऑल ॲटम, म्हणजे ॲटम हे कसे आहेत, स्टेबल आहेत. पण ह्या रुदरफोर्डच्या मॉडेलमध्ये आपल्याला तसं दर्शवता येत नाही. म्हणून हा एक त्यांची त्रुटी दर्शवते की जेणेकरून रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्स सोडून जर इतर कोणते ॲटम जर आपण लक्षात घेतले तर ते काय सगळे स्टेबल असतात. आणि ह्याच्या संदर्भात रुदरफोर्डकडून काय त्याचं उत्तर नव्हतं त्यांच्या नियमानुसार. म्हणून पुढं 1913 या साली नील बोर्स या शास्त्रज्ञाने नवीन एक मॉडेल तयार केलं ॲटॉमिकचं, न्यूक्लिअरचं. याची माहिती हे आपल्याला पुढच्या सिद्धांतामध्ये दिसते. बोर्स स्टेबल ऑर्बिट, बोर्स स्टेबल ऑर्बिट ॲटॉमिक मॉडेल इन 1930. हा एक त्यांचा सिद्धांत आहे, पुढचा एक शास्त्रज्ञ. इन द इयर 1930 डॅनिश सायंटिस्ट निल्स बोर एक्सप्लेन द स्टॅबिलिटी ऑफ ॲटम विथ पुटिंग फोर स्टेबल ऑर्बिट ॲटॉमिक मॉडेल. ह्यामध्ये यांनी जे मॉडेल दर्शवलेलं आहे हे मॉडेल कसं आहे, स्टेबल आहे, स्थिर आहे. त्या मॉडेलमधील होणारा बदल आपल्याला दर्शवला, जाणून घेतला तर त्यावेळेस ते मॉडेल कसं राहतं, स्टेबल राहतं, याचा आपल्याला प्रत्यय येतो. दी इम्पॉर्टन्स पोस्टुलेट्स ऑफ बोर्स ॲटॉमिक मॉडेल आर ॲज फॉलोज. मग त्यातील महत्वाचे नियम काय आहेत किंवा सिद्धांत काय सांगतो तो पहा. द इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्विंग अराउंड द ॲटॉमिक न्यूक्लियस. इलेक्ट्रॉन जे आहेत हे इलेक्ट्रॉन काय आहेत, फिरतात कशाभोवती, तर केंद्रकाभोवती फिरतात, अणुतील असणाऱ्या केंद्रकाच्या भोवती फिरतात. lie in a concentric circular orbit. कॉन्सेंट्रिक म्हणजे काय, एकच त्याचा केंद्रवर्तुळ असतील अशा स्वरूपाचे जे वर्तुळ काढलेली आहेत त्यामधील ऑर्बिट, सर्क्युलर ऑर्बिट ऍट सर्टन डिस्टन्स फ्रॉम द न्यूक्लियस. हे समकेंद्री असणाऱ्या वर्तुळातील जागांमध्ये हे इलेक्ट्रॉन ठराविक कक्षांमध्ये फिरताना जाणवतात. पुढचं दुसरं दिलंय घटक यामध्ये. एनर्जी ऑफ एन इलेक्ट्रॉन इज कॉन्स्टंट while it is in a particular orbit. प्रत्येक इलेक्ट्रॉनच्या बाबतीत विचार करता तो इलेक्ट्रॉन कोणत्या कक्षेमध्ये आहे त्या कक्षेनुसार त्या इलेक्ट्रॉनची ऊर्जा ही त्या ऑर्बिटनुसार ठरते. पुढचं, when an electron jump from an inner orbit to an outer orbit. जेव्हा एखादा इलेक्ट्रॉन बाहेरच्या कक्षेतून आतल्या कक्षेत जातो तेव्हा उडी मारतो, जंप मारतो, आउटर ऑर्बिट इट अब्सॉर्ब एनर्जी. तो काय करतो, उष्णता ग्रहण करतो. अब्सॉर्ब एनर्जी इक्वल टू दी
डिफरन्स ऑफ इट एनर्जी लेवल, म्हणजे किती एनर्जी ग्रहण करतो, एका कक्षेतून बाहेरच्या कक्षेतून आतल्या कक्षेत जाण्याकरता जेवढा त्यांचा डिफरन्स आहे कक्षांच्या स्वरूपानुसार तेवढी एनर्जी तो काय करतो, अब्सॉर्ब करतो. And when it jumps from an outer orbit to an inner orbit, it emits energy equal to the difference of its energy level. काय सांगितले महत्वाचं आहे, when an electron jumps from an inner orbit to an outer orbit, it absorbs energy. आतून बाहेर जात असेल तर तो अब्सॉर्ब करतो, उष्णता ग्रहण करतो. and equal to the difference of its energy level. कोणत्या कक्षेतून कोणत्या कक्षेत जातो यावर तो तेवढी ऊर्जा त्यातला फरक हा तो अब्सॉर्ब करतो. and when it jumps from an outer orbit to the inner orbit, it emits energy, म्हणजे तो ऊर्जा उत्सर्जित करतो. बाहेरून आत येताना ऊर्जा उत्सर्जित करतो, आतून बाहेर जाताना ऊर्जा ग्रहण करतो. हा फरक या बोरच्या ॲटॉमिक मॉडेलमध्ये आपल्याला प्रकर्षाने जाणवतो. त्यामध्ये आपण काय पाहणार पहा, डू यू नो, आपण काय पाहतो हे सर्वसामान्य काय उदाहरणं काय दिलेली त्यामध्ये ते पहा. वेन टेबल सॉल्ट, म्हणजे आपण सोडियम क्लोराईड आपण विचारात घेतलं, सॉल्ट मीठ जे आपण वापरतो, वेन टेबल सॉल्ट सोडियम क्लोराईड इज थ्रोन ऑन LPG गॅस स्टोव्ह फ्लेम, आपल्या घरगुती जे इंधन आपण वापरतो आपल्या गॅसचं शेगडीचं, त्यामध्ये कोणता गॅस असतो, लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस. स्टोव्ह फ्लेम जे आपण पाहतो जेव्हा आपण शेगडी पेटवतो प्रज्वलित करतो त्यावेळेस ते आपल्याला निळ्या ज्योतीने जळताना दिसते. इमिडिएटली येलो स्पार्क फॉर्म्स ऑन दॅट प्लेस, जेव्हा आपण मीठ त्याच्यावर टाकू, हातात मीठ घ्यायचं थोडंसं आणि ते प्रज्वलित झालेल्या शेगडीवर टाकलं निळ्या ज्योतीवर, तर त्यावेळेस त्या ठिकाणचं ज्योत ही आपल्याला पिवळ्या रंगाची झालेली दिसते, स्पार्क निर्माण झालेले दिसतात. इफ सोडियम मॉडेल पुट इन वॉटर इट बर्न्स टू गिव्ह येलो फ्लेम, यामध्ये काय आहे, सोडियम क्लोराईड जे आहे त्यामध्ये सोडियम जो घटक आहे मेटल, पुट इन द वॉटर इट बर्न्स टू गिव्ह येलो फ्लेम, तो काय करतो, पिवळ्या रंगाची ज्योत निर्माण करतो. ऑन रोड सोडियम वेपर लॅम्प्स गिव्स येलो कलर लाईट, रस्त्यांवरील दिवे जे आपण पाहतो सोडियम वेपर लॅम्प्स आपण म्हणतो, बऱ्याच ठिकाणी लावले जातात, यांची लाईट देखील कशी आपल्याला दिसते, पिवळ्या रंगाची दिसते. फ्रॉम ऑल अबोव एक्झाम्पल्स द इलेक्ट्रॉन्स ऑफ सोडियम absorb energy and goes to outermost cell and comes back to inner cell by emitting energy. यामधील होणाऱ्या स्थित्यांतरणानुसार सोडियम काय करतो, इलेक्ट्रॉन त्यातला, तर तो अब्सॉर्ब एनर्जी करतो. कधी, and goes to the outermost cell, म्हणजे बाहेरच्या कक्षेमध्ये जाताना ऊर्जा सोडतो. and comes back to inner cell by emitting energy. आत ज्यावेळेस येतो तोच इलेक्ट्रॉन त्यावेळेस तो ऊर्जा उत्सर्जित करतो, त्यावेळेस त्याचा आपल्याला प्रकाश मिळतो आणि तो प्रकाश आपल्याला पिवळ्या रंगाचा दिसतो. द डिफरन्स ऑफ एनर्जी लेवल ऑफ these two cells ऑफ सोडियम इज फिक्स, या दोन कक्षांमधील होणाऱ्या ऊर्जाच्या स्थित्यांतरणाचा परिणाम म्हणजेच तो स्थिर राहतो, तो काही बदलत नाही. दिस डिफरन्स इज सिमिलर टू एनर्जी ऑफ येलो लाईट. Therefore, in above example, same specific yellow lights is emitted. यानुसार आपल्याला जी लाईट निर्माण झालेली दिसते ही कोणत्या प्रकारची आहे, येलो स्वरूपाची दिसून येते. यामध्ये पहा नील बोर्स यांनी काय दर्शवलेले आहे ॲटॉमिक मॉडेल ते आपल्याला दर्शवतात, इथं त्यांचा फोटो आहे आणि शेजारी आपल्याला ॲटॉमिक न्यूक्लियस जो आहे त्याचा ॲटम त्याच्या स्वरूपातून होणाऱ्या कक्षा कशा निर्माण होतात आणि त्यांना काय नावं दिलेली ती पहा. आहे त्याचं केंद्रक, त्यामुळे दर्शवलेले आपल्याला केंद्रक ते पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस आहे. केंद्रक कसं आहे, पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस आहे. त्यातील पहिली कक्षा जी आहे तिला नाव दिलेलं आहे यांनी के, ही पहिली कक्षा आहे. दुसरी तिला नाव दिले एल, तिसरी तिला नाव दिले एम, त्यानंतरची चौथी तिला नाव दिले एन. अशा स्वरूपाच्या या सेल्स आहेत, के सेल, एल सेल, एम सेल आणि एन सेल. यानुसार या इलेक्ट्रॉनचं या भोवती फिरण्याचं काम चालू राहतं. जेव्हा एखादा इलेक्ट्रॉन आतून कक्षेतून बाहेरच्या कक्षेत जातो किंवा बाहेरच्या कक्षेतून आत कक्षेत जातो, त्याचे देखील ट्रान्झिशन कशा स्वरूपाचे होतात, ऊर्जा अब्सॉर्ब कशी होते आणि ऊर्जा इमिट्स कशी होते
हे आपण पुढच्या इयत्तांमध्ये पाहणार आहोत. आता पुढचं पाहिजे आपल्याला यामध्ये सम मोर atomic model were put forth after Bohr's atomic model. Atomic structure was studied at depth with the advent of a new branch of science. या मॉडेलच्या पुढं असणाऱ्या काही दुसऱ्या घटकांची मॉडेल्स किंवा दुसऱ्या सायंटिस्टची मॉडेल या बोरच्या मॉडेलच्या पुढं ठेवण्यात आली आणि त्यानुसार त्यांचा अभ्यास करण्यात आला डीपमध्ये आणि त्यावरून आपल्याला नवीन सायन्स निर्माण झाले, ब्रँच निर्माण झाली. तिला म्हणलं जातं क्वांटम मेकॅनिक्स. विथ ऑल दोज सम वेल accepted fundamental principles of atomic structure are as follows. यांच्याद्वारे निर्माण होणाऱ्या घटकाच्या द्वारे किंवा त्यांच्यातील असणाऱ्या सिद्धांताच्या द्वारे आपण काही निष्कर्ष नंतर पुढे निर्माण झालेली ती काय आहेत ते पाहणार आहोत. त्यातील आहे पहा ॲटॉमिक स्ट्रक्चर. कशा स्वरूपाचे आहे पहा ॲटॉमिक स्ट्रक्चर. An atom is formed from the nucleus and the extranuclear part. म्हणजे ॲटम जो तयार होतो हा ॲटम नसता केंद्रकीय भाग असतोच का? नाही. केंद्रकाच्या बरोबर केंद्रकाच्या भोवती असणारा एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट काय आहे तो देखील त्यामध्ये ॲटॉमिक न्यूक्लियसच्या संदर्भात आपण विचारात घेणार आहोत. These contain 3 types of subatomic particles. यामध्ये काय आहे? 3 घटक आहेत. ते कोणते कोणते घटक आहेत? एक आहे तो न्यूक्लियस, दुसरा आहे त्यातला प्रोटॉन्स, त्यानंतर तिसरा आहे त्यातला न्यूट्रॉन्स, इलेक्ट्रॉन्स. हे घटक आपण पाहणार आहोत. पहिलं त्यातलं दिलंय न्यूक्लियस. द ॲटॉमिक न्यूक्लियस इज पॉझिटिव्हली चार्ज. मग कोणताही अणू असेल तर त्या अणूतील केंद्रकीय भाग हा काय असतो? धनप्रभारित असतो. ऑलमोस्ट एंटायर मास ऑफ द ॲटम इज कॉन्सन्ट्रेटेड इन द न्यूक्लियस. संपूर्णतः विचार करता वस्तुमान जे आहे त्या अणूचं कुठे एकवटलेलं आहे तर ते त्याच्या केंद्रकामध्ये एकवटलेलं आहे. The nucleus contains 2 types of subatomic particles. न्यूक्लियसच्या बरोबरच अजून 2 घटक आहेत सबॲटॉमिक पार्टिकल्स. ते कोणते पहा? टुगेदर कॉल्ड न्यूक्लियॉन. त्याच्या एकत्रितपणे त्यांना म्हणलं जातं न्यूक्लियॉन्स. ते कोणते आहेत? प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स आर दी 2 टाइप्स ऑफ न्यूक्लियॉन्स. केंद्रकाच्या भागामध्ये केंद्रक जे आहे त्या केंद्रकात आपल्याला काय आढळतं? प्रोटॉन आहे आणि दुसरा काय आहे? न्यूट्रॉन आहे. या दोघांना काय म्हणलं जातं? न्यूक्लियॉन म्हणलं जातं. काय म्हणलं जातं? न्यूक्लियॉन. पहा आता पुढं त्यातील पहिला घटक आहे तो काय आहे? प्रोटॉन. तो निर्देशित केला जातो आपल्याला फक्त पी या अध्यक्षराने निर्देशित केला जातो. तो आहे प्रोटॉन. प्रोटॉन इज अ पॉझिटिव्हली चार्ज सबॲटॉमिक पार्टिकल. तो कसा आहे? पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल्स आहे in the atomic nucleus. The positive charge on the nucleus is due to the proton in it. प्रोटॉन हा धनप्रभारित आहे घटक आणि तो न्यूक्लियसच्या केंद्रकीय भागामध्ये असल्यामुळं त्याला महत्व आहे. प्रोटॉन इज रिप्रेझेंटेड बाय सिम्बॉल P. Each proton carries the positive charge of positive 1e. What is the value of E? 1e is equal to 1.6 into 10 raised to minus 19 coulomb. This is the value of the one positive electron, positive charge. When total positive charge on this nucleus is expressed in the unit of E. E मध्ये आपल्याला तेवढी त्याचं काय असणारी पॉझिटिव्ह चार्जची व्हॅल्यू आपल्याला निर्देशित करण्यात आलेली आहे. इट्स मॅग्निट्यूड इज इक्वल टू द नंबर ऑफ प्रोटॉन इन द न्यूक्लियस. The number of protons in the nucleus of an atom is the atomic number of that element and is denoted by this Z. जे atomic number जो आहे तो आपल्याला निर्देशित कशाने केला जातो? Z या अध्यक्षराने केला जातो. Mass of one proton is approximately 1 U. मास काय एका प्रोटॉनचं ते एक दाखवले आपल्याला 1 U. What is the value of 1 U? 1 U is nothing but a 1.66
into 10 raised to minus 27 g. 1.66 into 10 raised to minus 27 g. The mass of one hydrogen atom is also approximately 1 u. एका हायड्रोजनच्या अणूचं असणारं वस्तुमान हे किती असतं? 1 u पर्यंत असतं. इतर अणूंच्या बाबतीत हायड्रोजनच्या अणूची आपल्याला साधारणता पाहता येते किंवा आपल्याला त्याचं गुणोत्तर किंवा प्रमाण पाहता येतं. आता पुढचा घटक घेतला न्यूट्रॉन. दुसरा एक घटक असतो त्यामध्ये केंद्रकामला, तो आहे न्यूट्रॉन. न्यूट्रॉन is an electrically neutral subatomic particle and is denoted by the symbol N. मग केंद्रकामधील असणारा हा जो न्यूट्रॉन आहे हा काय आहे? चार्जलेस पार्टिकल आहे. त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा चार्ज नाही, तो न्यूट्रल आहे न्यूट्रॉन. The number of neutron in the nucleus is denoted by the symbol N, capital N. हे जे काय न्यूट्रॉन आहे ते किती आहेत केंद्रकामध्ये हे दर्शवण्यासाठी हा सिम्बॉल आपल्याला दर्शवला आहे N. atomic nuclei of all the elements except hydrogen. एक्सेप्ट हायड्रोजन का म्हणलं? हायड्रोजनच्या मध्ये न्यूट्रॉन नाही. With atomic mass 1u contains neutron. The mass of the neutron is approximately 1u, which is almost equal to that of a proton. याचा जवळपास काय आहे? मासच नाही, अप्रॉक्सिमेटली कंटेन्स. आणि न्यूट्रॉन इज अप्रॉक्सिमेटली त्याचं प्रोटॉनच्याच मासच्या बरोबर त्याचं मास धरलं जातं. अशा स्वरूपाचं आजचा हा घटक आपण इथं पूर्ण करत आहोत. पुढचा घटक हा आपण पुढच्या लेक्चरच्या वेळेस पाहू. त्याबद्दल आपण सर्वांचं आभार. आपण सगळे जॉईन झाल्याबद्दल. थँक्स टू ऑल ऑफ यू टू जॉईन अस. थँक्यू.